म्हणून आयुष्य जगायचं, आयुष्य जगायला शिकायचं. दुनियादारी टेन्शन देत राहणार आहे, आपण टेन्शन घ्यायचं नाही. काय पाटील? तिथशी आपले गुरु उभे, गुरु दिसत असतील. गुरूंच्याकडे सुद्धा आपण 2 मिनिटं बोलूया गुरुशी. काय गुरु? नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण चाललेलो आहोत आपल्या शेतावरती आणि आपल्यासोबत आहे पाटील. पाटील अजगर आपल्यासोबत आहे पाटील आणि आपण चाललो शेतावरती. म्हणजे आमच्या शेतावरती मला लावला होता, तर आपण तिथं बघूया मल्यावरना भाजी कशा प्रकारे भेटते. ती असेल तर घेऊ, नसेल तर सोडून देऊ. विषय काय एवढा मोठा नाही का? काय पाटील? चालेल चालेल. वासपारापार यात्रा भिंडी. आता आपण चाललो आपल्या शेतावरती. जय जिजाऊ जय शिवराय, ओम स्वामी राम. आता आपण आलेलो आहोत ते आपल्या काकांच्या शेतावरती. ही आमच्या काकांची शेती आहे. ही ती 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 आणि हा एक म्हणजे आमच्या चुलत काकांचा आहे खालचा. आणि आता आपण जाऊया आपल्या शेतावरती, बघूया. जीवनाचा आनंद घेत राहायचं. पुढं काय आयुष्यामध्ये काय होईल काय सांगता नाहीत. म्हणून आयुष्य जगायचं, आयुष्य जगायला शिकायचं. दुनियादारी टेन्शन देत राहणार आहे, आपण टेन्शन घ्यायचं नाही. काय पाटील? दुनियादारीमध्ये आपल्याला टेन्शन येणार, खूप सारे प्रॉब्लेम फेस करावं लागणार आहेत. पण त्यालाच तर खरं आयुष्य बोलतायत. सगळं आयतं भेटलं, आनंदात भेटलं तर त्याला काय मजा नाही जिंदगानीला. जो चले तो चांद तक नहीं तो शाम तक. क्या पाटिल? बराबर. तो चलो अभी हम जा रहे हैं अपने खेत के ऊपर. कैसा मला बिला देखेंगे. अर्धी हिंदी अर्धी मराठी, वासपारापार यात्रा पिंडी. चलो. आता आपण पोहोचलेलो आहोत ते आपल्या शेतावरती आणि इथून आपली चालू होती ती शेती आणि तो माळ आहे. आणि तिथशी आपले गुरु उभे, गुरु दिसत असतील. गुरूंच्याकडे सुद्धा आपण 2 मिनिटं बोलूया गुरुशी. काय गुरु? काय पावसाची तयारी? काय काय म्हणतोय पाऊस? काय म्हणतोय गुरु? पाणी शिरायचं. अरे काय गुरु, मग बाकी काय? मजेत आहे बाबा. करा काय मेडी वगैरे चालू मी कुठे भेटली? मेड कुठे भेटली? मेड काय नदीच्या मिराला असेल. हा काय हे आमचे गुरु आहेत. आणि तर मग गुरु बाकी काय सर्व व्यवस्थित ना? मोठे बिठे येतो का नाही? डायरेक्ट हे आणले. हा पुराणाने डायरेक्ट तोडाला पण भेटेल नसेल वाटतं कुठं. विषयच नाही. मला मिडी पाहिजे, 2 मिडी काही पडतात. कारण तर जाणं होतं ना तिकडे भेट जातो 2 सासऱ्याकडनं. पाटलांचं झाले लग्न, सासऱ्यांना लावतो सेटिंग. जुन्या नेलता आपण का त्याला आणून. तर बघूया आपण आता पुढे जाऊया. तिकडे गेल्यानंतर आपल्या ज्या मोहिमेसाठी आपण आलो ती मोहीम फत्ते करूया. चला जाऊया आता पुढे आपण. गुरु चला येऊ का आम्ही? परत नाहीत का? नाही मी आता तिकडे चाललोय. तुम्ही आता मागे लगेच म्हणून थोडासा हातभार होईल. नाही पण आम्हाला थोडा टाइम लागणार गुरु, अर्धा 1 तास जायला. तुम्ही आलाय थांबणार. आम्ही तिकडे चाललो. पुढे काय खलगा पडलाय ते बघण्यासाठी चाललो. कसला खलगा? आम्हाला असं कानावरती आलंय का तिथे नदीचं पाणी गेलं होतं, ज्या मोठा खलगा पडलाय, बघून येतो. काय विषय? पावसाचं वातावरण दिसतंय पण पाऊस उघडलेला आहे. जीवनाचा आनंद घेत जायचं. आजचं जीवन उद्या नसणार आहे, उद्याचं आज नसणार आहे. जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायचं आणि जीवनाचा आनंद घ्यायचं. पुढे काय होईल कसं होईल तुम्ही बघितलं. काय काय पाटील? लागल इकडं. तर काय बोलत होतो मी? आपला माणसाचं जीवन आहे 2 दिवसाचं. आज यायचं, काल यायचं, आज जायचं. म्हणून जेवढं फिरता येईल तेवढं फिरून घ्या, ऐश करून घ्या जीवनाची. अरे लोक नावं ठेवतील, ठेवू दे ना बिंदास. लोक जेवढी नावं ठेवतील आपलं तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. कारण आपली चुका दाखवून देण्याचं काम लोक करत असतात. हा चांगलं केल्यानंतर पण लोक नावं ठेवतातच, पण जास्ती करून त्यातून आपल्याला शिकायला भेटतं कोण आपलं कोण परक. तीच गोष्ट महत्वाची आहे. तर हे आपलं शेत आहे. जाऊ आपण आता इथून मस्त की त्या मल्यावरती जाऊ. तिथेशी मला लावला तर डायरेक्टली मल्यावरती, इथं तिथं नाही थांबायचं. चला शो. आता पाटील आणि मी पोचलोय ते मल्यावर. हा मळा आहे. राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील का? ढिपारी ढिपांग ढिपारी ढिपांग ढिपरी ढिप ढेरीपारी ढिपारी ढिपांग. वासपारापार यात्रा भेंडी. हा मळा आहे. भेंडी दिसतात.
आता काय काय घ्यायचा विचार करतोय. ती मिरची होती ना रे, ती मिरची आहे का? नाही नाही वाटत नाही, बघू आपण. चला, ही मिरची लाल झाली बघा पूर्ण. हे काढू का रे मिरची पाटील? हिरवी हिरवी लाल लाल मिरच्या जेवढ्या दिसतात तेवढ्या आम्ही काढणार होता. तर चला भेटू आपण, एक निघताना भेटू एक थोड्या वेळामध्ये. हे तर काढताना व्हिडिओ मला जमणार नाही करायला. आता आपण मळ्यावरती आहोत आणि ही पाठीमागे बघतोय की मिरच्यांची रोपं दिसत आहेत आणि पाटील तिकडं वांग्यांच्या रोपांमध्ये गेलाय, पण वांगी काही राहिलेली नाहीत, वांगी सर्व खराब झालेली आहेत. पाटलाला बोललो जर का आपल्याला मिळाले तर मला सांग, मी पण येतो, पण तिथे काय मिळत नाहीये. आता आपण बघू भेंडी भेटतात का. जर का भेंडी भेटली तर भेंडी घेऊ, एवढा काय मोठा विषय नाहीये. घर वस्त्या जीने के 4 दिन, अरे बाकी सब बेकार दिन. मग त्या 4 दिवसामध्ये एक दिवस भेंडी काढू, दुसऱ्या दिवशी ती भेंडी कापू, तिसऱ्या दिवशी ती भेंडी शिजवू, चौथ्या दिवशी ती खाऊ. अरे विषय काय आहे, घन काय जीवनामध्ये आनंद घे रे. आता इथे भेंडी आलेली आहेत, भेंडी बघू आणि मग भेंडी काढल्यानंतर आपण भेटू. आता कसं एका हातामध्ये मोबाईल धरा, एका हातामध्ये भेंडी काढा, एका हातामध्ये मिरच्या धरा. आजकाल नाही होत यार. अरे काय सांगू तुला, पसप्या पार यात्रा पिंडी सांगतो फक्त. तर चला भेंडी काढून घेऊ आणि मग भेटू. अशा प्रकारे थोडीशी भेंडी काढलेली आहेत आम्ही, थोडीशा मिरच्या काढलेल्या आहेत. आता काय दिसत नाही आहे त्याच्यामध्ये. आणि आपला जो प्रवास आहे तो आजचा इथून पुढे चालू आहे. बघू जाता जाता काय दिसत असेल आपल्याला तर दाखवू आपण. मिरची भेंडी काढत काढत आम्ही येऊन पोचलेलो आहोत आपल्या नदीवरती. आणि हा आपला जुना बंधारा आहे एकदम. आणि ती जी लाईन दिसतीये पलीकडे आपल्याला, थांबा मी झूम करून दाखवतो. ही जी लाईन दिसतीये ती पनवेल कर्जतची रेल्वे लाईन आहे. पनवेल आणि कर्जतसाठी जोडणारा तो रेल्वे मार्ग नवीन तयार झाला आहे, त्यामुळे आपल्या कर्जतला चांगला डिमांड आलेला आहे. इथून पुढे 25 किलोमीटर अंतरावरती एअरपोर्ट झाला आहे, इथून पनवेलचं स्टेशन झालं आहे. तशी मुंबई कर्जतची लाईन आपल्याला होतीच जुनी, पण आता ही नवीन कनेक्टिव्हिटी झाली त्यामुळं कर्जतचं संपूर्ण कायापालट होणार आहे. तर कर्जतमध्ये येणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी किंवा चांगला लाभ त्यांना भेटू शकतो. तर आता आपण निघूया घरच्या घराच्या दिशेने. हा आमचा पहिले जुन्या काळामध्ये ह्या माळावरती शर्ती व्हायच्या आणि आता या माळाची संपूर्ण बिकट परिस्थिती झाली. इकडे तिकडे ते आपण बघितलं संपूर्ण माळाचं वाटवलं लागलेलं आहे. चला ठीक आहे, तू का म्हणे उभे राहावे, जे जे होईल ते पाहावे आणि पाटील उभं राहून बघतायच. चला चला ठीक आहे, जय जय शिवराय, ओम स्वामी राम.